2 वर्षापूर्वी झालेल्या शिवसेनेच्या फुटीनंतर अनेक शिवसैनिकांची कोणता झेंडा घेऊ हाती अशा पद्धतीची अवस्था झाली होती। त्यानंतर आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील दोन्हीही शिवसेना एकमेकांच्या विरोधात ठाकल्या होत्या। पण त्यानंतर राजधानी नवी दिल्लीमध्ये एक भावनिक बॅनर जे आहे ते शिवसेनेच्या वतीने लावण्यात आलेला आहे। शिवसैनिकांनो, वाघांनो, संघटित व्हा अशा पद्धतीचा आशय जो आहे तो या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे। महाराष्ट्राच्या विकासाला गतिशील बनवा, आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा अशा पद्धतीचा बॅनर जो आहे तो हा राजधानी नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदनाच्या समोर लावल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आणि शुभेच्छुक जे आहेत ते महाराष्ट्रातील कोट्यावधी शिवसेना प्रेमी अशा पद्धतीचा आशय खरं तर या बॅनरवरती लिहिल्याचं बघायला मिळतं। हा बॅनर नेमकं कोणी लावला याची माहिती नाही आहे। या बॅनरवरती प्रामुख्याने जर बघायला गेलं तर फक्त वाघाचं चित्र जे आहे ते असल्याचं बघायला मिळते। मात्र दुसरीकडे जर बघितलं आपण तर शिवसेनेचे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मशाल असू किंवा धनुष्यबाण असू अशा कुठल्याही प्रकारचे चिन्ह जे आहेत ते या बॅनरवरती नाही आहेत। त्यामुळे हा बॅनर नेमकं कोणी लावलं या सगळ्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर कालच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रामध्ये मंत्रिपदाची देखील शिवसेनेने शपथ घेतलेली आहे। दोन्हीही शिवसेना एकमेकांच्या विरोधामध्ये ठाकलेल्या असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार आमच्या संपर्कात आहेत अशा पद्धतीचा दावा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केला होता। आणि त्यानंतर राजधानी नवी दिल्लीमध्ये लागलेलं हे बॅनर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।